नमस्कार. शेअर बाजाराबद्दल ऐकलं की अनेकांच्या मनात थोडी धाकधूक असते, नाही का? हो, अगदी खरंय. भीती वाटते लोकांना थोडी. पण आज आपण ही भीती जरा बाजूला ठेवून गुंतवणुकीच्या जगातलं पहिलं पाऊल कसं टाकायचं हे एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. म्हणजे शेअर बाजार म्हणजे काय, तो कुठे चालतो, त्याची दिशा म्हणजे वर गेला की खाली हे कसं ओळखायचं, आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, गुंतवणूक का करावी. बरोबर. सुरुवात चांगली आहे. तर सुरुवात करूया अगदी बेसिक प्रश्नानं. शेअर बाजार म्हणजे नेमकं काय? समजा आपण भाजी मंडईत जातो, तिथे भाज्या घेतो, विकतो. शेअर बाजार पण तसाच आहे का? बऱ्याच अंशी हो. पण इथे भाज्यांऐवजी कंपन्यांचे शेअर्स म्हणजे त्यांच्या मालकीचे छोटे छोटे हिस्से विकत किंवा विकले जातात. ओके. म्हणजे समजा एखादी ABC कंपनी आहे, तिला 1,000 रुपये हवेत व्यवसायासाठी, हो. तर ती कंपनी 10 रुपयांचे 100 शेअर्स बाजारात आणू शकते. अगदी. आणि आपण जर 10 रुपयांचा एक शेअर घेतला तर आपण त्या कंपनीचे काय म्हणतात त्याला 1% मालक झालो. अच्छा. आणि मग कंपनीला नफा झाला तर शेअरची किंमत वाढायला मदत होते, मागणी वाढते. आणि तोटा झाला तर कमी पण होऊ शकते. पण हे इतकं साधं नाहीये. म्हणजे भाजी मंडईसारखं नाहीये का पूर्णपणे? नाही. म्हणजे बघा, शेअरची किंमत फक्त कंपनीच्या नफ्या तोट्यावर नाही ठरत. कंपनी पुढे काय करणार आहे, बाजारात काय बातम्या आहेत, अगदी सरकारी धोरणं, जागतिक घडामोडी. हो, या सगळ्याचा परिणाम होतो. अगदी. म्हणूनच हा बाजार खूप डायनामिक असतो, सतत बदलत असतो. बरोबर. आणि ही खरेदी विक्री कुठे होते मग? म्हणजे ह्या कंपन्या कुठे भेटतात आपल्याला? त्यासाठी भारतात 2 मुख्य ठिकाणं आहेत, म्हणजे एक्सचेंजेस. एक आहे BSE, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. हां, ऐकलंय ना. जो आशियातला सगळ्यात जुना आहे, माहितीये? अरे वाह. आणि दुसरा आहे NSE, नॅशनल स्टॉक एक्सचेंज. हा आत्ता भारतातला सर्वात मोठा आहे व्हॉल्यूमच्या दृष्टीने. आणि रिलायन्स, टाटा मोटर्स, इन्फोसिस सारख्या मोठ्या कंपन्या इथेच असतात. हो, याच एक्सचेंजेसवर त्या लिस्टेड असतात. लिस्टेड म्हणजे? लिस्टेड असणं म्हणजे त्या कंपन्यांनी सेबी आणि एक्सचेंजेसचे सगळे नियम पाळून आपले शेअर्स सामान्य गुंतवणूकदारांसाठी खरेदी विक्रीला उपलब्ध केले आहेत. अच्छा. म्हणून आपण त्यांच्यात गुंतवणूक करू शकतो. बरोबर. आणि गंमत म्हणजे BSEची सुरुवात 1875 मध्ये एका वडाच्या झाडाखाली झाली होती असं म्हणतात. काय सांगताय? खरंच की काय? हो. बरं. आता आपण बातम्यांमध्ये नेहमी ऐकतो, सेन्सेक्स इतक्या पॉइंट्सनी वर गेला, निफ्टी खाली आला. हे सेन्सेक्स आणि निफ्टी काय भानगड आहे? हा, चांगला प्रश्न आहे. हे सेन्सेक्स आणि निफ्टी आहेत ना, ते बाजाराचे बॅरोमीटर किंवा थर्मोमीटर समजा. बाजाराचे थर्मामीटर म्हणजे बघा, सेन्सेक्स BSEवरच्या 30 मोठ्या निवडक कंपन्यांच्या शेअर्सच्या किमतींवर लक्ष ठेवतो. ओके, फक्त 30? हो, निवडक 30. आणि निफ्टी 50 नावाप्रमाणेच NSEवरच्या 50 मोठ्या कंपन्यांच्या कामगिरीचा सरासरी निर्देशांक आहे. अच्छा. म्हणजे ह्या काही कंपन्यांच्या कामगिरीवरून पूर्ण बाजाराचा अंदाज येतो? अगदी. या मोठ्या कंपन्या वेगवेगळ्या क्षेत्रांमधून निवडलेल्या असतात, त्यामुळे त्यांच्या कामगिरीवरून बाजाराची एकूण दिशा कळते. निर्देशांक वाढला की समजावं बाजारात तेजी आहे, म्हणजे लोक खरेदी करत आहेत, आणि कमी झाला की मंदी. बरोबर, बाजार खाली येतोय. हां, समजलं. म्हणजे हे आकडे आपल्याला बाजाराचा मूड सांगतात. पण माझा मूळ प्रश्न, आपण गुंतवणूक करावीच का? म्हणजे बँकेत FD केली किंवा पैसे घरी ठेवले तर जास्त सुरक्षित नाही का वाटत? वाटू शकतं. पण तिथे एक मोठा छुप्पा धोका आहे, महागाई. महागाई? हो. विचार करा, जी वस्तू 5 वर्षांपूर्वी 100 रुपयांना मिळायची, तीच आज घ्यायला 120 किंवा 130 रुपये लागतात. बरोबर. हो, बरोबर आहे. याचा अर्थ काय? तुमच्या बँकेत किंवा घरी ठेवलेल्या 100 रुपयांची वस्तू विकत घेण्याची ताकद कमी झाली. हो की नाही? पैसा तेवढाच राहिला, पण किंमत वाढली. अगदी. गुंतवणूक इथेच महत्वाची ठरते. ती तुम्हाला महागाईवर मात करून, म्हणजे महागाई दरापेक्षा जास्त परतावा मिळून तुमची संपत्ती वाढवायला मदत करते. म्हणजे पैसा नुसता ठेवायचा नाही, त्याला कामाला लावायचा. परफेक्ट. नुसते पैसे वाचवणं पुरेसं नाही, ते वाढवणं गरजेचं आहे. त्यातूनच मग घर, शिक्षण, निवृत्ती अशी मोठी आर्थिक ध्येय गाठता येतात. पण मग मार्ग कोणते? कुठे गुंतवायचे पैसे? बरेच पर्याय आहेत. एक तर तुम्ही थेट कंपन्यांचे शेअर्स घेऊ शकता, जसं आपण मगाशी बोललो. हो. यात धोका थोडा जास्त असतो, कारण एका कंपनीवर सगळं अवलंबून असतं.
पण परतावाही जास्त मिळण्याची शक्यता असते. ओके. आणि दुसरा खूप लोकप्रिय पर्याय आहे तो म्हणजे म्युच्युअल फंड. म्युच्युअल फंड. खूप ऐकतो याबद्दल. हो, ज्यांना शेअर बाजाराचा अभ्यास करायला वेळ नाही किंवा जास्त धोका नकोय त्यांच्यासाठी हे चांगलं आहे. ते कसं काय? यात कसं असतं, अनेक गुंतवणूकदारांकडून पैसे गोळा केले जातात आणि एक व्यावसायिक फंड मॅनेजर असतो. तो ते पैसे वेगवेगळ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये किंवा बॉन्ड्समध्ये किंवा इतर ठिकाणी विभागून गुंतवतो. अच्छा, म्हणजे एकट्याने नाही तर अनेकांचे पैसे एकत्र. हो, आणि त्यामुळे धोका विभागला जातो. हे धोका विभागला जातो हे जरासं आणखी सोपं करून सांगाल का? नक्कीच. समजा तुम्ही तुमचे सगळे पैसे फक्त एकाच कंपनीच्या शेअरमध्ये टाकलेत आणि काही कारणाने ती कंपनी अडचणीत आली तर मोठं नुकसान होईल. बरोबर. या उलट म्युच्युअल फंड तुमचे पैसे समजा 20-30 किंवा अगदी 50 वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये थोडे थोडे गुंतवतो. ओके. मग जरी एखाद दुसरी कंपनी चांगली चालली नाही तरी बाकीच्या कंपन्यांमुळे तुमच्या एकूण गुंतवणुकीवर खूप मोठा नकारात्मक परिणाम होत नाही. यालाच डायव्हर्सिफिकेशन म्हणतात. डायव्हर्सिफिकेशन म्हणजे विविधीकरण. अगदी. धोका कमी होतो. अर्थात इतरही पर्याय आहेत. सोनं आहे, सरकारी रोखे म्हणजे बॉन्ड्स आहेत, एफडी आहेच. प्रत्येकाचे फायदे तोटे वेगळे. छान समजावलं. तर आज आपण शेअर बाजाराच्या जगात एक म्हणूया ओळख करून घेतली. हो, अगदी प्राथमिक. बाजार म्हणजे काय, BSNC, सेन्सेक्स, निफ्टी आणि मुख्य म्हणजे गुंतवणूक का करावी यावर बोललो. ही फक्त सुरुवात आहे अर्थातच, पण आशा आहे की बाजाराबद्दलची काही भीती कमी झाली असेल. नक्कीच. आणि जाता जाता एक विचार येतो मनात. आपण हे गुंतवणुकीचे वेगवेगळे मार्ग बघितले, शेअर्स, म्युच्युअल फंड्स वगैरे. हो. प्रत्येकाची जोखीम वेगळी, परताव्याची शक्यता वेगळी. हो. मग आपल्या स्वतःच्या गरजा काय आहेत, म्हणजे घर घ्यायचंय, मुलांचं शिक्षण, निवृत्ती आणि आपण किती धोका घेऊ शकतो याचा विचार करून मग आपल्यासाठी नक्की काय योग्य आहे, कोणता मार्ग किंवा कदाचित यांचं मिश्रण यावर विचार करणं खूप महत्वाचं ठरतं, नाही का? अगदी बरोबर. यावर नक्कीच विचार करायला हवा प्रत्येकाने.